तर आता नामांतराचा मुद्दा निघालेलाच आहे। तर पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर होतं का आणि तसं झालं तर कोणतं नाव दिलं जातं ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। पालघरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे निकणे आणि पिंपळशेत इथला पूल पाण्याखाली गेला आणि इथलं जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान नागरिकांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली। वाशिमच्या मुंगळासह काही भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। त्यामुळे पेरणी कामांना आता पुन्हा वेग येणार आहे। सुरगाण्याच्या भुतास डोंगरावरील धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागलेला आहे। त्यामुळे डोंगर दऱ्यांवर सर्वत्र हिरवी चादर पसरली आहे। नयनरम्य असं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली। पुण्याच्या पसारवाडी डोंगरावरील रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशकातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसानं गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे सलग चौथ्या दिवशी विसर्ग कायम असल्यानं नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर कायम आहे। त्यामुळे प्रशासनानं गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नावळकोड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। 50 ते 60 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय। महाबळेश्वरमधील बेंडा लेक पूर्ण क्षमतेनं भरलाय। त्यानंतर तलावाचं जलपूजन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलं। यावेळी जलपूजन करून तलावाची ओटी भरण्यात आली। मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। यामुळे ठाण्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होणार आहे। बदलापुरातील कोंडेश्वर धबधब्यावर पावसाळी पर्यटनाला मोठ्या संख्येनं पर्यटक येतात। त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बचाव करण्यात आला आहे। मात्र पोलिसांनी बंदी केल्यानं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली। फळ पीक विमा काढण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मुदत वाढवल्यामुळे पेरू आणि लिंबू उत्पादकांना योजनेत सहभागी होता येणार आहे। परभणीमध्ये पावसाअभावी फळबागा सुकू लागल्या। त्यामुळे फळांच्या उत्पादनात घट होणार असल्याची माहिती आहे आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। वाशिमच्या काटा, कोंडाळा आणि चिखलीसह काही भागामध्ये पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। पण मागील 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे 40% पेरणी उगवली। यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस न आल्यानं पेरण्या रखडल्या। दुबार पेरणीच्या संकटाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यात 8 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत अमरावतीमध्ये असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्रात नवनवीन प्रात्यक्षिकं सुरू असताना त्यांनी BBF या पेरणी पद्धतीनं सोयाबीनची पेरणी केली। या पेरणी पद्धतीमुळे उत्पादनात 20 ते 25% वाढ होतीये। या पेरणी पद्धतीनं बियाण्याचीही बचत होते। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी मुख्यालयात राहण्याचा खोटा ठराव घेतल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान संबंधित सर्व ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली। श्रीरामपूरच्या बेलापूरमध्ये बेकरीतून गोमांस विक्री होत असल्याची माहिती समोर आली। यामुळे बेकरीतून साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला। तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। गोंदियाच्या आमगाव देवरी मार्गावरील अंजोला गावात वाघाचा वावर आढळलाय। यावेळी टवाळखोरांनी वाघाला दगड मारले। दगड मारल्यानं वाघ टवाळखोरांच्या मागे धावला। या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। दरम्यान टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। यावल तालुक्यातील डोंगरकोठारा शेतशिवारात मादी बिबट्या आणि त्याचा बछडा दिसून आला होता। त्यापैकी एका बिबट्याचा मृतदेह सापडलेला आहे। हा बिबट्याचा बछडा जवळपास 3 महिन्याचा आहे। तर मृतदेह वन विभागानं ताब्यात घेतलाय। वर्ध्याच्या बजाज चौकातील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय।
यावेळी खासदार अमर काळे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान उड्डाण पुलाला नाव देण्यावरून वादाची शक्यता आहे. पालघरच्या कोसाई बोरमाळमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं दिसून आलंय. स्मशानभूमी नसल्यानं भर पावसात चितेवर प्लास्टिकची ताडपत्री पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीनं मोठी कारवाई केली आहे. संन्याशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. निलंबित अप्पर तहसीलदार नितीन गर्जे 1 महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशय कल्लोळ वाढलाय. लोणी काळभोरमधील मुक्कामानंतर माऊलींची पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले. आजचा मुक्काम यवतमध्ये असेल. असं म्हणतात, एकदा तरी आयुष्यात वारीचा अनुभव घ्यायलाच हवा. वारी खूप काही शिकवून जाते. असाच एक अनुभव यंदाच्या वारीत पाहायला मिळतोय. रामकृष्ण हरी माऊली म्हणत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या मार्फत अनेक किन्नर वारीत सहभागी झाले. राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन झालं. बीडमध्ये एकनाथ महाराजांच्या पालखीचा 3 दिवस मुक्काम असेल. यावेळी शिरूर तालुक्यात महाराजांच्या दिंडीचं फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. आणखी एक मोठी बातमी आहे. पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली आहे. आणि ही मागणी केली आहे भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी. खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केलाय. थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हरले नाही. थोरले बाजीराव पेशवेंचं नाव दिल्यावर वाद होण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान पुणे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. याला जोरदार विरोधही होताना दिसतोय. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तरी पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे. कारण पुणे स्टेशन हे केवळ भारतातच नव्हे तर पुण्याचं नाव देशामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. त्यामुळे या स्टेशनला त्या म्हणतात त्याप्रमाणे जरूर काही इतिहास आहे आणि त्याची देखील आपण दखल घेतली पाहिजे. द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं. बहुजनांचं एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय. म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. आणि यासाठी आम्ही सर्व परिवर्तनवादी, सर्व पक्षीय आणि सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून लवकरच बैठक सुद्धा घेऊ आणि परत एकदा हा लढा लढण्याचं काम करू. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे